गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान आटपून आपली नित्यकामे उरकून आपल्याला ही पूजा करायची असते। तर ही पूजा कोणतीही कन्या, स्त्री, पुरुष कोणीही पूजा करू शकतं। तर ही पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर मांडायची असते आणि काही स्त्रियांना काही कारणास्तव शक्य होत नसेल तर त्यांनी सायंकाळी 5 ते 6:30 किंवा 7 या वेळेमध्ये तुम्ही ही पूजा केली तरीही चालेल। कारण तिन्ही सांजेला लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्यामुळे तेव्हासुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता। तर आपल्याला ज्या ठिकाणी ही पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे रांगोळीने एक स्वस्तिक काढायचं आहे। त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे। पाटावर नवीन कोरं वस्त्र अंतरायचं आहे। शक्य असेल तर लाल वस्त्र घ्यावं, नसेल तर काळ्या रंगाचं सोडून इतर कोणत्याही रंगाचं वस्त्र तुम्ही घेऊ शकता। तर कोणतीही पूजा मांडताना आपण देवी देवतांना अक्षताचं आसन देत असतो। तर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू टाकून मी अक्षता तयार करून घेतल्या आहेत। तर सगळ्यात आधी आपण या पूजेची योग्य पद्धतीने मांडणी करून घेऊया आणि त्यानंतर सर्व देवी देवतांची पूजा करूया। तर सर्वात आधी पाटावरती तांदळाचं आसन ठेवून मी एक दिवा ठेवून घेतला आहे। सर्वात प्रथम आपण कलश मांडणी करून घ्यायची आहे। हा कलश देवी स्वरूप म्हणून आपण मांडत असतो, त्यामुळे गहू किंवा तांदळाच्या राशीवरती हा कलश ठेवायचा आहे। तुम्ही तांदळाने पाटावरती स्वस्तिक किंवा अष्टदल कमळ काढून त्यावरती सुद्धा हा कलश ठेवू शकता। तर मी एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावरती हळदी कुंकू वाहून हा कलश ठेवलेला आहे। असं केल्याने पूजा उचलताना सुद्धा ते आपल्याला सोपं जातं। कलशावरती हळदी कुंकवाने स्वस्तिक आणि 5 नाम देखील ओढून घेतलेले आहेत। कलश हा 80% पाण्याने भरून घेतलेला आहे। तर त्या कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षता, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि 1 फूल टाकायचं आहे। तर पाटावरती एका बाजूला मी अशी कलशाची स्थापना करून घेतलेली आहे। त्याचबरोबर एका नारळाला मी असा देवीचा मुखवटा बांधून घेतलेला आहे। तुमच्याकडे मुखवटा असेल तर मुखवटा बांधून घ्या, नसेल तर साधा नारळ ठेवलेला आहे त्यालाच तुम्ही नागडोळे लावू शकता किंवा सरळ हळदी कुंकू लावून तुम्ही हा नारळ ठेवला तरीही चालेल। तर हा मुखवटा तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळेल। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही लावला तरी सुद्धा चालेल। आता हल्ली अशा प्रकारचं वस्त्र म्हणजे देवीला किंवा कलशाला लावायचं जे वस्त्र मुखवटे आहेत तर ते बाजारामध्ये तुम्हाला सहज मिळून जातील। तर हा फक्त सजावटीचा भाग आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावा, नसेल तर तुम्ही लावलं नाही तरीही चालेल। कारण हे लावायलाच पाहिजे असं काही नाही। असं सजवल्याने फक्त पूजेची सुंदरता वाढते आणि आपल्याला सुद्धा खूप छान आणि प्रसन्न वाटतं। आपली एक हौस असते, त्यामुळे आपण हे सर्व करत असतो। किंवा तुम्ही फक्त साधा जरी कलश मांडला आणि नारळाला तुम्ही हळदी कुंकू लावलं किंवा जे नागडोळे मिळतात ते जरी लावले तरी ते पुरेसं आहे। त्यानंतर कलशामध्ये मी 5 प्रकारच्या झाडांच्या पानांच्या डहाळ्या लावल्या आहेत। तुमच्याकडे 5 प्रकार